नमस्कार. जागर online.com आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टी जी झाली त्याच्या संदर्भातल्या नुकसान भरपाईवरून जे काही गोंधळ सुरू आहे याविषयी आपण चर्चा केलेली आहे. कारण केंद्र सरकारतर्फे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी लोकसभेत सांगितले की महाराष्ट्र सरकारकडून अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासंदर्भाचा अहवालच पाठवलेला नाही. वास्तविक केंद्र सरकारचे पाहणी पथक 5 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात येऊन पाहणी करून गेलेले आहे. त्यांनी काहीतरी अहवाल दिलेलाच असणार. शिवाय महाराष्ट्र सरकारतर्फे सांगण्यात आले की 1 डिसेंबर आणि 27 नोव्हेंबर रोजी 2 अहवाल केंद्र सरकारला पाठवलेले आहेत. पण त्याची माहिती न घेताच कृषी मंत्र्यांनी उत्तर देऊन टाकले की महाराष्ट्राने अहवालच पाठवलेले नाही. महाराष्ट्र सरकार सांगतं की आम्ही अहवाल पाठवलेले आहेत, पण ते अहवाल पाठवले आहेत त्याच वेळेला हा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे या हे अहवाल नेमके गेले कुठे, कुणाकडे पोचले आणि मग भाजप ज्या पद्धतीनं प्रचार करतो आहे विधानसभा निवडणुकीत की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये एकाच पक्षाचे सरकार म्हणजेच भाजपचे सरकार असेल तर डबल इंजिन सरकारमुळे आपल्याला फायदा होईल, त्या राज्याची प्रगती होईल असे सांगितले जाते. नुकत्याच पार पडलेल्या बिहारच्या निवडणुकीत देखील असाच प्रचार करण्यात आला होता. त्या जनतेनेही डबल इंजिन सरकार निवडून दिले. महाराष्ट्रात देखील भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार आहे आणि केंद्रामध्ये सुद्धा आहे. असं असताना मग ह्या डबल इंजिनचा फायदा महाराष्ट्रातल्या अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना का झाला नाही? या सरकारकडून त्या सरकारला अहवाल का प्राप्त झालेला नाही? आता हा अतिवृष्टी होऊन कित्येक दिवस झाले. जवळजवळ 244 लोक त्यात मरण पावले, 5099 जनावरं दगावली आणि 6000हून अधिक घरांचं नुकसान झालेलं आहे. आणि एकूण 1,13,00,000 शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झालेले आहे. असे असताना केंद्र सरकारकडून ही उदासीनता का? महाराष्ट्र सरकारकडून उदासीनता का? आणि मग हे सर्व घडत असताना, शेतकरी इतका संकटात असताना, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरून जे काही राजकारण चालू आहे ते पाहिल्यानंतर शेतकऱ्यांच्या विषयी असलेला कळवळा हा खोटा आहे आणि या सर्व डबल इंजिन सरकारचा उपयोग काहीच होऊ शकत नाही असे स्पष्ट दिसते. याचा सर्व आढावा आपण याच्यामध्ये घेतलेला आहे. आपणाला हा लेख कसा वाटला याच्याविषयीच्या प्रतिक्रिया जरूर तुम्ही कळवाव्यात. आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेत मी आहे. धन्यवाद.